हॅलो सगळ्यांना. काल आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर्सची जेली तयार करून घेतली होती. तर आज मी अर्धा लिटर दूध घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकून ते उकळून घेतलं आणि आम्हाला किती गोड लागतं त्यानुसार मी 4 चमचे साखर टाकली आहे. तुम्हाला किती गोड लागतं तुम्ही त्यानुसार साखर टाकू शकता किंवा स्टिविया टाकू शकता तुमच्या याच्यानुसार. आता आपण याच्यामध्ये बर्फ टाकतो आहोत. दूध गरम करून थंड केलेलं आहे, पण तरीसुद्धा सरबत असल्यामुळे बर्फ टाकायला हवा. जर तुम्हाला वाटतं की बर्फ नाही टाकायचं आहे तर तुम्ही प्रवाळ पेस्ट्री पण टाकू शकता, जे तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळेल. 1 लिटरसाठी 4 गोळ्या आणि अर्धा लिटरसाठी तुम्ही 2 गोळ्या टाकू शकता, बारीक करून टाकायच्या. आता आपण याच्यामध्ये गुलकंद टाकला आहे, ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला गुलकंद. आता आपण यामध्ये मी ड्रायफ्रूट्स किसून घेतलेले आहेत, बारीक बारीक तुकडे केलेत, ते थोडेसे टाकायचे आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट अवेलेबल असेल तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही, त्याच्या चवीमध्ये काहीच फरक पडत नाही. हे तर आपल्याला आवडीनुसार आपण टाकतो आहे. त्यानंतर आता माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या, चांगल्या देशी गुलाबाच्या, तर त्या मी म्हटलं की टाकूयात, जरा फ्लेवर वाढेल. तर त्या थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि रंग आणि स्वाद दोन्ही वाढवण्यासाठी केशर टाकतो आहोत. थोड्या वेळाने केशर ज्यावेळी रंग सोडतो त्यावेळी ते दूध अतिशय सुंदर सुरेख असं दिसतं. आता हे आपण जे काल तयार केलेले जे स्ट्रॉबेरीची जेली आहे ती टाकतो आहे. पहा किती सुंदर दिसते आहे. आता ते सगळं नीट मिक्स करायचे. मिक्स केल्यानंतर हे काही वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग थंड सर्व करायचं. आता दुधामध्ये मी 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकली. मला थोडंसं पातळसरच असं ते सरबत हवं होतं, पण तुमच्या चॉईसनुसार तुम्ही 2 किंवा 3 चमचेही करू शकता. हे सरबत तयार झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना, नंतर माझे सासू सासरे आहे त्यांना दिलं आणि त्यांना ते अतिशय आवडलं. कारण की केशरचा स्वतःचा स्वाद आणि नंतर ड्रायफ्रूट्स म्हणा, गुलकंद याची चव आहेच. त्याच्याऐवजी जी मी कस्टर्ड पावडर वापरली ती व्हॅनिला फ्लेवरची वापरली, त्यामुळे एक अतिशय सुंदर अशी चव त्याला आलेली आहे. पहा किती छान दिसतं आहे. तुम्हीही घरी एकदा ट्राय करा आणि मला सांगा.